आज विठ्ठलाचं सगळं थीम होती, सगळ्यांनी खूप छान प्रस्तुती दिली. मी थोडं वेगळं मोनोप्ले करते आणि हा मोनोप्ले माझा 9वीमध्ये इंटर स्कूल्समध्ये मला बक्षीस मिळालेलं. हा मला एक धडा होता. आणि आपल्याला माहिती आहे की संत जितके झाले त्यांना व्यक्तिगत जीवनामध्ये जे सुख असतं, औपचारिक म्हणा ज्याला आपण म्हणतो, ते सुख कधी मिळालं नाही. म्हणजे लोक टिकेतनं जावं लागलं आणि घरी नेहमी गरिबी, त्याला आपण दरिद्री म्हणू शकतो. पण त्याला सोबत करणारी जी त्याची बायको असते ती नेहमी गजाग म्हणून, आताही तसंच असतं, बाईलाच म्हणतात ना सगळे की बायका असं पुरुषाला बोलतात आल्या आल्या वगैरे. पण ज्यांना घर चालवायचं असतं ना, मुलांना भुकेला जेव्हा भूक द्यायची असते तेव्हा आपण ऐकलेल्या गोष्टी की कणकेमध्ये पाणी मिसळून त्याचं दूध बनवून दिलेलं आहे संतांच्या बायकांनी आपल्या मुलांना. पण जेव्हा 2 वेळा आपल्या मुलांचं खळगे भरायचे असते पोटाची, तेव्हा त्यांना भक्ती मान्य असते, पण इतकं साधेपणा मान्य नसतो, कारण त्या सामान्य असतात आणि हे संत पोचलेले असतात. तर तोच एक संवाद आहे. आणि त्या तुकाराम महाराज, सगळ्यांना माहिती आहे तुकाराम महाराजांबद्दल. तर त्यांची जी बायको होती तिचं नाव जिजाबाई होतं, पण शिवाजीची आई म्हणून जिजाबाईचं जे नाव आहे ते तिचं नाही आहे बिचारीचं, तिला आवली म्हणायचे आणि ती अतिशय कजाग म्हणून प्रसिद्ध झाली. पण एका ठिकाणी मी वाचलं की ती जेव्हा नवऱ्याशी आपल्या भांडत होती तेव्हा ती म्हणाली की मी घरातला व्यवहार बघते, मला तो वरचा व्यवहार नाही समजत, पण बघा एक दिवस विमान येईल ना ते तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी येईल, कारण की मी जरी अशी तुमच्यासारखी भक्ती करू शकली नाही तर मी तुमचा संसार ओढते आहे, हीच एक भक्ती आहे. तर हा त्या दोघांमधला जो भांडणाचा संवाद आहे ती कजाग म्हणूनच प्रसिद्ध आहे. आणि मी 9वीत केलेलं बक्षीस मिळाल्यानं नाटक अगदी तंतोतंत माझ्या जीवनात आलं. मला माहिती नव्हतं तेव्हा, पण अगदी मी त्याचा अनुभव पण घेते वाक्यानुरूप. आता मी ते आज प्रस्तुत करते. भांडणाची सुरुवात आहे, दगड घेऊनच येते, चल वहे बाजूला, त्या तुझ्या कातोंड्या पांड्याचं या दगडाने डोसकच ठेचते, मी त्याची पुढंच करते चांगली. अगं पण माझ्या पांडुरंगानं तुझा अपराध तरी काय केलाय? अपराध काय केलाय? माझ्या बापाकडून आणलेले रुपये तुम्हाला मिरच्याचा व्यापार करायला दिले, घरात होतं नव्हतं तेवढं सांग लुटून दिलं सध्या, पण तो बेला चोरला एकदा तरी येऊन भेटायचा होता की नाही, आणि आपण काय माती खातो या, त्यातला थोड्या वाटा धाडून द्यायचा होता. अगं मुद्दलातच तोटा, मग नफ्याचा वाटा कुठून मिळणार? हे बघ, भाव बतायचे फळ न चले देवापाशी बळ, तुका म्हणे केले मन पाहिजे चांगले. आज पतूर चांगलं केलं या, तेवढं पुरं झालं. आता त्या काळतोंड्या पांड्याच्या नाव मी पुन्हा फसायचे नाही. बरं मेल्यानं आमच्या हातामध्ये दिली आहे झोळी आणि आपण घेतोय पूर्णाची पोळी. फुटका म्हणे नाही आमच्या गळात आणि त्या मेल्याची बघा वैजयंती माळा. अगं पण आपल्याला तरी त्यांना काय कमी केलंय? हे बघ, विठ्ठल नामाची भूषणे तुका म्हणे त्याला लेणे, चुलीत गेलं ते लेणं ते इथ्याची भूषणं. म्या म्हणते का त्या माळात चुलीत घातल्या तर एक वेळचा स्वयंपाक तरी होईल का? ते आमचा पांडुरंग जाणे, पांड्या नाही मी जाणे. खबरदार त्या पांड्याची थोरवी पुन्हा पुन्हा माझ्या बरोबर गाय घेतात. त्या काळतोंड्या पांड्याचं नाव ऐकलं की माझ्या कपाला कशी तिरकच सुटते बघा. उठायचीच ग, जरा सरळ बघ. हे बघ, खावे प्यावे ल्यावे जमा खर्च विठ्ठल नामे. विठ्ठल नामे काय? ठीक आहे, आधी जाते मी त्या मेल्या इथ्याचा जमा खर्च तपासते. आता ग भैया, हे कोण कोण हो तुम्ही? आम्हा नवरा बायकोचा संवाद चोरून ऐकणार तुम्ही र कोण? टिकोजी मोर बोला. नाही बोलत? वाचा बसली व्हय, कलथान दाखी उघडू की काय? अगं पुरी विचारपूस न करता वाटेल त्याच्या अंगावर काय गुरगुरतेस? या हो हरिभक्त या, तुम्ही फार दमून आला, तुमचे पाय मी रगडतो, तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावर पडू द्या. थोडंसं आवले साखर पाणी आणतेस? साखर पाणी नाही, पुष्कळसं चिकन पाणी आणते. माझ्या सवंगड्यांना फार तहान लागली असेल,
शोष पडून तरफडून मरत का नाहीत बरे, येतात कशाला आमच्याकडे अशा निरनिराळ्या सोंगानं. अरे अरे अरे, संत सोयरे आपणहून माझ्या घरी आले आणि मी हा असा भागी. आता त्यांची पूजा कोणत्या उपचारानं व्हावी? खेटरानं पूजा करा, खेटरानं. पाय हृदयाची घट्ट करू की हा देह त्यांच्यावरून वळून टाकू? काय करू विठ्ठला? एकेकाला चांगली झोडपाणी द्या हाकून. तुमच्यानं होत नसेल तर मला सांगा. येताना काही बरोबर आणायचं सोडलं आणि आमचं सत्व न्यायला येतात. काय रे मेल्यानो, आलात तसे कोकलात जाता की हा दगड उचलू? मातोश्री, आता दगड उचलण्याचे श्रम घेऊ नका. घेऊ नका म्हणजे मी घेईन. मेल्यानो, आम्हा नवरा बायकोमध्ये लुडबुड करणारे तुम्ही र कोण? टिकोजी मोर बोला. नाही बोलत? वाचा बसली बाय तुमची आता. अरे, आमचं गाव लुटलं, अर्ध राज्य गेलं, सोनं नाणं गेलं. आम्हाला काही तर द्या हो, काही तर द्या. पोट भरायला निदान एक अन्न तरी द्या. सांगा तुमच्या राजाला आम्हाला काही तर द्या. मातोश्री, आता दगड उचलण्याचे श्रम घेऊ नका. घेऊ नका म्हणजे मी घेईन. मेल्यानो, आम्हा नवरा बायकोमध्ये सतत लोडबोड करत असता तुम्ही. आणि या पिशाला आमच्या वेळ लागले. पांडुरंगाचं नाव घेतोय, सगळं घरदार लुटून दिलं यांनी. पोरांना खायला घालू तर काय घालू सांगा तुम्ही मला. मातोश्री, आमच्या शिवाजी महाराजांनी हे शेले शालू जळजळ हे तुमच्यासाठी पाठवले. आमच्यासाठी? खरं की काय? उगीच ग बाई मी यांना भरत सरत बोलले. माझ्या जिभेला ना मुळे हाडच नाही. कळशील का ग चळवळ पुन्हा कशी? हे शेले शालू आणि मातोश्री अर्ध राज्य सुद्धा शिवाजी महाराजांनी देऊ केलंय तुम्हाला. खरं की काय? अरे पोरांनो, बिगी बिगी या, बिगी बिगी या. हे बघा शिवाजी महाराजांनी तुमच्यासाठी काय पाठवलंय. या या, हे अंगडी टोपडी तुमच्यासाठी पाठवलंय. अरे अरे अरे, या तुकारामाच्या घरात हे विष. विठ्ठला, आम्ही मागतो एक आणि तू देतो भरतच. आमचं मागणं एवढंच, जेणे माझे चित्त राहे तुझ्या ठाई, अखंडात देई प्रेम सुख. देवा, आता रे काय करू? जयाई मंगळाई जाखाई जोखाई मसोबा भैरोबा खंडोबा माझ्या माहेरच्या देवानं सगळेजण धावत या आणि या पिशाच्या मानेवर बसून याला शुद्धीवर आणा मेल्याला. मी काय म्हणले ते ऐकलं का? हो हो, हे विष आपल्या घरात नको, हेच ना तुझं म्हणणं आहे आवली? खरंच हे विष आपल्या घरात नको महाराज. अरे हो, आमच्या या कीर्तन रंगात मी तुम्हाला विसरलोच. ही आमची नेहमीची कथा आहे आणि या कथेत ही आमचं ध्रुवपद धरते. तुम्हाला यात काही तथ्य वाटलं तर घ्या, पण असलं कुपथ्य मात्र पुन्हा आमच्याकडे कधीही आणू नका. बाकीच्या कुपथ्यानं एकटा रोगी गार पडतो, पण असल्या कुपथ्यानं रोग्यासह वैद्य मरतो. नको रे देवा, कुठं तरी जाऊन जीव द्यावा, पण कुणाची बैल होऊ नये रे देवा. शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय. तुकाराम महाराज, एवढं मोठं हे तुमचं वैराग्य. अशा वैराग्यापुढे प्रत्यक्ष लक्ष्मी देखील खालीमान घालेल, प्रत्यक्ष लक्ष्मी देखील घालेल.